गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। इकडे स्वीटू स्कूलला निघालेली आहे आणि विहान तर आधी स्कूलला गेला होता। तर दोघांच्याही टिफिनमध्ये ना आज मी तूप साखर चपाती दिलेली आहे। विहानला मात्र नाश्त्यासाठी तूप साखर चपाती दिली आणि बघा जेवणामध्ये ना गवारीची शेंग आणि चपाती दिली होती। तर नंतर बघा मी दुपारी आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून ना खीर बनवणार आहे आणि दुपारच्या जेवणामध्ये मी डाळ भात पण बनवणार आहे। तर बघा खीर बनवण्यासाठी माझ्याकडे काही जास्त ड्रायफ्रूट्स नव्हते, तर सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया त्याचबरोबर बघा बदाम एवढंच होतं माझ्याकडं, जास्त काही नव्हते ड्रायफ्रूट्स। तर तेवढेच व्यवस्थित कट करून घेतले आणि बघा एका जो स्टीलचा पातेला आहे ना त्याच्यामध्ये तूप घेतलं। तुपामध्ये बघा जे ड्रायफ्रूट्स होते ना ते टाकले आणि त्याच्यामध्ये ना ही जी बारीक शेवई आहे ना ती टाकून घेतली। व्यवस्थित लाल रंगावर ना फ्राय करून घेतली बघा ही शेवई आणि ड्रायफ्रूट्स। त्याच्यानंतर बघा जे दूध होतं ना माझ्याकडं हे कमीत कमी अर्धा लिटर दूध असेल, तर ते दूध टाकून घेतलं आणि एक उकळी काढली आणि उकळी काढल्यानंतर बघा त्याच्यामध्ये जी आपल्याला जेवढी पाहिजे ना तेवढीशी साखर, म्हणजे मला जास्त गोड नाही आवडत आमच्या इथे, तर मी कमी साखर टाकली आणि थोडीशी वेलची पूड, जायफळ वगैरे असेल, बडीशोपची जर पूड असेल तर ती पण चांगलीच, तर तेही टाकलं तरी चालेल। तर मी तर बघा जेवढं सामान होतं जेवढं साहित्य होतं तेवढ्यातच ही खीर बनवलेली आहे। तर खूप छान खीर झाली होती। त्याच्यामध्ये थोडासा दाटसरपणा यावा म्हणून ना मी थोडंसं मिल्क पावडर पाण्यामध्ये मिक्स करून टाकलं आणि खीर मस्त झाली होती बघा। इकडे लगेचच डाळ भात करण्यासाठी ना मी डाळ लावलेली, तर तुरीच्या डाळीमध्ये ना कांदा आणि टोमॅटो टाकून मी कुकरला 3 शिट्ट्या काढलेला। तर ही तिखटी डाळ बनवणार आहे म्हणून ना मी कांदा आणि टोमॅटो टाकलेला, आणि जर फिकी बनवायची असेल ना तर हिरवी मिरची टाकते। तर इकडं डाळ आधी शिजून घेतली होती आणि पाणी गरम करून घेतलं, डाळीमध्ये थोडीशी हळद टाकून घेतली। तर आता टोपामध्ये बघा मी तेल घेतलं, तेलामध्ये जिरं मोहरी आणि लसूण बघा असाच वरचेवर चेचून टाकलाय। त्याच्यामध्ये जो गॅलरी जे झाड आहे ना कढीपत्त्याचं, तर त्याच्या कढीपत्ता मी थोडासा वापरलेला आहे आणि हा जो मसाला आहे ना माझा घरातला तो टाकलेला आहे तेलामध्येच। आणि त्याच्यामध्ये बघा ही डाळ टाकलेली आहे, मस्त अशी कडक अशी फोडणी बसलेली आहे बघा डाळीला। नेहमीप्रमाणे मात्र कोथिंबीरीचा तुटवडाच आहे माझ्याकडं, कोथिंबीर काही नव्हती। इकडं डाळीला उकळी आली की लगेचच बघा कुकरमध्ये मी भातही लावून घेतलं। काय गोल गोल करायचंय आता? पाण्यात जायचं नाही, घाण आहे बाथरूम मध्ये, फटके देऊ। आजचा मम्माचा कंप्लेंट बॉक्स तर तयार झालेला आहे। पप्पा आल्यानंतर भरपूर अशा कंप्लेंट पप्पाकडे जाणार आहेत। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा।